नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता ही सागरला सावरतच घरी घेऊन आलेली असते. मात्र सागर हा मुक्ताला एकच म्हणत असतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर मुक्ता ही सागरला म्हणते, अहो सागर, तुम्ही शुद्धीत नाही आहात. सागर म्हणतो, नाही, मी चांगलाच शुद्धीत आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर मुक्ता ही चिडूनच सागरला म्हणते, त्या टेबलवर ग्लासवर पाणी ठेवलेलं आहे, ते स्वतःच्या हाताने प्यायचं आणि मगच माझी खात्री पटेल की तुम्ही शुद्धीत आहात. तर सागर स्वतःहून ते ग्लास घेतो आणि त्या ग्लासमधलं पाणी पटापट पिऊन टाकतो आणि मुक्ताला म्हणतो, बघा मी शुद्धीत आहे ना. तर सागर हा मुक्ताला हात जोडून म्हणतो, मला माफ करा, मी तुमच्यापासून सगळ्यात मोठी गोष्ट लपवली आहे. मला तुम्हाला असा दगाफटका नाही द्यायचा होता. मुक्ता म्हणते, काय झालंय सागर, तुम्हाला काय सांगायचं आहे. तर सागर काही बोलतच नाही. तर मुक्ता म्हणते, सागर बोला ना, काय झालं आहे. तर सागर मुक्ताला म्हणतो, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे, पण मला लपवायची नव्हती, पण आता मी ती तुमच्यापासून नाही लपवू शकत. आता काही झालं तरी मुक्ता, मला हे सगळं काही तुम्हाला सांगायचं आहे. तर मुक्ताही सागरला म्हणते, हर्षवर्धन जे काही बोलत होते ते खरं आहे का. तर सागर मुक्ताला विचारतो, हर्षवर्धनने तुला काय सांगितलं आहे. तर मुक्ता म्हणते, पण सागर तुम्हाला काय सत्य सांगायचं आहे. असं म्हणून ती सागरला जाब विचारू लागते. त्याचवेळी सागरला सावनीचा फोन आलेला असतो. तर मुक्ता त्या फोनकडे पाहते. तर सागर रागानेच तो फोन कट करतो. तर मुक्ता म्हणते, काय झालं आहे सागर, हे सगळं काही सावनीने केलं आहे का. मला हर्षवर्धनने सावनीचं नाव सांगितलं. तर सागर खुणावूनच मुक्ताला मानेने नाही असं बोलतो. तर मुक्ता ही देवाचे आभार म्हणते, थँक्स गॉड. असं म्हणत असतानाच सागर हा मुक्ताला म्हणतो, हे सावनीच्या हातून झालंच नाहीये, पण याला जबाबदार आदित्य आहे. आणि आदित्यचं नाव ऐकताच मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता आश्चर्याने सागरकडे पाहू लागते. तर सागर म्हणतो, हो, तुमच्या आईचं ॲक्सिडेंट हे आदित्यच्या हातून झालं आहे, याला आदित्य जबाबदार आहे. मात्र मुक्ताला काय बोलावं हे सुचतच नाही. मुक्ता मात्र खूप निराश झालेली असते. तर दुसरीकडे सावनी सगळ्या गोष्टींची आदळआपट करू लागते आणि म्हणते, कुठल्या मातीची बनली आहे. एवढं तिच्या सगळं समोर होतं तरीसुद्धा तिचा सागरवरचा विश्वास काही कमीच होत नाहीये. अजून काय करू म्हणजे तिचा सागरवरचा विश्वास कमी होईल. तर त्यावर हर्षवर्धन म्हणतो, दुसरी जर कोणी असती ना तर तिला विश्वासही बसला असता, पण ही मुक्ता आहे, तू विचारही करू शकत नाहीस, पण मुक्ता अशा गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाही. तर सावनी ही रागानेच हर्षवर्धनला म्हणते, पण तू इतका थंड कसा रे, तुला काहीच वाटत नाही का हर्ष. तर हर्षवर्धन सावनीला हसतच म्हणतो, वाटते ना, तुझी खूप काळजी वाटते, कारण आजपर्यंत तू जेवढी प्लॅन केलीस ती सगळी काही फसत गेली. आणि तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि आदित्य सावनीला विचारतो, मम्मा, अगं पप्पा आले होते ना, कारण मला वॉचमॅन काका म्हणालेत की इथे पप्पा आले होते, मग मला सांग, तू माझ्या पप्पांना का नाही थांबवलंस. तर सावनी ही आदित्यकडे रागाने पाहून म्हणू लागते, मी का थांबवू. तर आदित्य म्हणतो, मला माझ्या पप्पांशी बोलायचं होतं मम्मा, तू त्यांना जाऊ का दिलंस. तर सावनी म्हणते, कसं थांबवणार सांग ना, कारण त्यांच्यासोबत तर त्यांची नवीन बायको आली होती मुक्ता, मग त्यांना तुझी काळजी वाटणार का. तर हे ऐकताच आदित्यला खूप वाईट वाटतं आणि हे सगळं काही सावनीने मुद्दामून आदित्यला भडकवण्यासाठी सांगितलेलं असतं आणि सावनी मुद्दामून रागराग करू लागते. तर आदित्यला या गोष्टीचा राग येतो आणि आदित्य रूममध्ये निघून जातो. तर सावनी खूप चिडचिड करत असते आणि त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की जरी आज सागर हा ड्रिंक प्यायला असला आणि तो गुंगीमध्ये असला तरी तो म्हणत होता की मुक्ता, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, आता मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवू शकत नाही, या गोष्टीचा मला त्रास होतोय, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ताच सांगणार आहे. हे सगळं काही आठवल्यानंतर सावनी घाबरूनच हर्षवर्धनला विचारते, हर्ष, तू ऐकलंस का मगाशी सागर गुंगीमध्ये काय बोलत होता, म्हणजे याचा अर्थ तो सगळं काही आता मुक्ताला सांगणार आहे का. पण आदित्य गाडी चालवत होता हे जर मुक्ताला कळालं तर. हे ऐकताच हर्षवर्धनला सावनीचा राग येतो. हर्ष सावनीला म्हणतो, सावनी, तू प्रत्येक वेळी प्रत्येक प्लॅन तुझी फसत चालेल, पण एक लक्षात ठेव, आदित्य हे तुझं शेवटचं कार्ड आहे, त्याला जर काही झालं तर मात्र मी तुला माफ करणार नाही, लक्षात ठेव, कारण प्रत्येक वेळी सागर आणि मुक्ता जिंकत आहेत. हे ऐकताच सावनीच्या डोक्यामध्ये एक नवीन प्लॅन असतं आणि त्यावेळी ती हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताला या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो. मुक्ता ही धक्क्याने सागरला म्हणते, म्हणजे हे सगळं काही झालं त्या दिवसापासून तुम्हाला हे सगळं माहीत होतं तर, आणि तुम्ही आमच्यासोबत वावरतही होता, पण तुम्हाला मला सांगावंसं नाही का वाटलं, तुम्हाला माझ्याशी बोलावंसं नाही का वाटलं. मला माहीत आहे तुम्ही सगळं काही आदित्यसाठी केलं. तर सागर म्हणतो, हो, मुक्ता तेवढंच कारण आहे. सागरला मात्र गुंगी असते आणि त्याला काही बोलायलाही जमत नसतं, तरीसुद्धा सागर हा मुक्तासमोर येत म्हणतो, हो, तेवढंच कारण आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही कारण नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. सावनी जे काही वागत होती ते माझ्या इच्छेने नव्हतं, मला ते आवडतही नव्हतं, पण मला सावनीने काय दिलं होतं हे मलाही माहीत नाही. तर मुक्ताही सागरकडे पाहून म्हणू लागते, सागर जरा शांत व्हा. सागर म्हणतो, नाही, मी शांत नाही होणार, कारण एवढं सगळं होऊन सुद्धा हे सगळं काही आदित्यने केलं आहे आणि जे झालं ते वाईटच आहे, पण मला तुमच्या
माझ्या आईचीही काळजी आहे. मुक्ता, तुम्ही असं समजू नका की मला आईची काळजी नाही आहे. पण आदित्य एवढ्या वर्षानंतर मला भेटला होता, मग माझा मुलगा माझ्यापासून दूर जायला नको म्हणूनच हे मी सत्य लपवत होतो. तर मुक्ता म्हणते, हो सागर, मला कळतंय, तुम्ही शांत व्हा. मात्र सागर मुक्ताला म्हणतो, मुक्ता तुम्ही शांत व्हा प्लीज, माझं ऐकून घ्या. अहो, माझ्या मनात तुम्हाला फसवायचा असा हेतू नव्हता. मुक्ता म्हणते, हो. तर सागर म्हणतो, पण माझ्या मुलाला पोलीस कस्टडीमध्ये नका देऊ. मुक्ताही सागरला समजावत म्हणते, अहो सागर, मी आदित्यला पोलीस कस्टडी कशी होऊ देईल सांगा ना. अहो, आदित्य काही झालं तरी आपलाच मुलगा आहे ना, मग मी तसं होऊ देणार नाही. तर मुक्ताही सागरला समजावत म्हणते, सागर, आदित्यने जे केलं आहे तो गुन्हा मुन्ना एवढंच मोठा आहे, एवढं तरी तुम्हाला कळतंय ना. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, पण आदित्यच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मुक्ता म्हणते, त्यासाठी मी तुम्हाला म्हणत आहे, सारखा तोल जाऊ दिला तर कसं चालेल. एक दिवस असा येईल तो जोरात जाऊन आपटेल, पण आपली इच्छा असून सुद्धा आपण काहीच करू शकणार नाही. येतंय का तुमच्या लक्षात. अहो, आता त्याला जाणीव करून दिली नाही तर त्याला वाटेल की आपण कितीही मोठी गोष्ट केली तरी आपण सुटू. एक वडील म्हणून तो तुम्हालाच नंतर जाऊन प्रश्न विचारेल की ज्यावेळी पप्पा मी पहिल्यांदा चुकलो होतो तेव्हा तुम्ही मला का नाही थांबवलं, का नाही पप्पा तुम्ही मला ओरडलात, का नाही मला चुकीची जाणीव करून दिली. मुक्ताचं हे सगळं बोलणं सागरला पटत असतं. तर मुक्ता म्हणते, म्हणूनच आपल्याला आदित्यला त्याच्या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवी. मुक्तालाही वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे सावनी ही आदित्यसाठी सूप घेऊन येते आणि आदित्यला म्हणते, आदित्य बाळा सूप पिऊन घे बरं. आदित्य म्हणतो, नको आहे मला भीती वाटते ग मम्मा, समजा मला जेल झाली तर, मला जेलमध्ये जावं लागलं तर. तर सावनी म्हणते, नाही आदित्य, तुला असं काही होणार नाही. फक्त एकच भीती आहे की सागर पप्पाने सगळं काही मुक्ताला सांगितलं तर त्याने काही मुक्ताला बोलायला नको म्हणजे झालं. तर सागर काही सांगणार नाही असं आदित्यचा विश्वास असतो. आदित्य म्हणतो, नाही पप्पा असं काहीच करणार नाही. तर मुक्ता म्हणते, सांगता येत नाही, कारण तो म्हणत होता की सगळं काही मला मुक्ताला सांगायला हवं आणि कदाचित त्याने हे सगळं मुक्ताला सांगितलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण आदित्य तू घाबरू नकोस, तुला काही होऊ देणार नाही मी. सागरने तुझी साथ सोडली तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आदित्य, मी तुला प्रॉमिस करते, मी तुझ्यासोबत कायम असणार आहे. आणि हे सगळं काही सावनी सागरविरुद्ध भडकवण्यासाठी आदित्यसोबत एक नाटक करत असते. मात्र आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. तर मुक्ता ही सागरला समजावत म्हणते, प्रत्येक मुलं ही आई वडिलांचं अनुकरण करत असतात, पण आदित्यचं दुर्दैव की ना त्याला कधी आई वडिलांसारखं बघून वागता आलं नाही, ना कधी मोठा होता आलं. पण आता तुम्ही वडील म्हणून आहात ना, आपलं जर बाळ चुकत असेल तर आपल्यालाच त्याला समजून घ्यावं लागेल. सागर, अहो पळवाटा सोप्या असतात, पण ते आपल्या ध्येयाजवळ नाही तर आपल्याला त्या ध्येयाच्या विरुद्ध दिशेने घेऊन जात असतात. म्हणूनच या गोष्टीतून पळ काढणं हा एकच मार्ग नाहीये. तुम्ही फक्त आजचा विचार करत आहात, पण आदित्य समोर त्याचं अख्खं आयुष्य आहे. अजून तो छोटा आहे. बाप म्हणून तुम्ही त्याला कंट्रोल करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर सागर म्हणू लागतो, हो बाप म्हणून मी त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकलो नाही, माझीही चूक झाली आहे. पण सावनी त्याला वळण लावू शकली नाही आणि तिच्याजवळ, कारण त्याच्यासाठी वेळच नव्हता. तर मुक्ताई सागरला म्हणते, मला कोणाला दोष द्यायचा नाहीये, पण आईजवळ वेळ नाही ही सबब आपण करू शकत नाही, कारण आईचा वेळ हा सगळा मुलांसाठीच असतो. आपल्या मुलांना मोठमोठी गिफ्ट आणून देणं याचा अर्थ हा होत नाही की आपण आपल्या मुलांसाठी वेळ दिला. वेळ आली तर त्यांच्या चुका दाखवाव्या लागतात, त्यांचा कान पिळावा लागतो, सांगावं लागतं की तो चुकत आहे. जर बरोबर असेल तर त्याचे लाडही करावे लागतात. तर सागर म्हणतो, बरोबर आहे, जसं तुम्ही सईच्या बाबतीत करता तसंच ना. पण आदित्यच्या नशिबात आईचं प्रेमच नाही. चुकीच्या वेळी सावनी त्याच्यावर प्रेम करते आणि चुकीच्या वेळी राग व्यक्त करते. पण ज्या आदित्यला मी ओळखतो तो आदित्य तसा नाहीये. त्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून तो तसा वागत आहे, पण त्याला योग्य मार्गावर मी घेऊन येणार आहे. तर मुक्ताई सागरला म्हणते, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून आपल्याला द्यावीच लागेल. तर सागर म्हणतो, सावनीने आई म्हणून तिचं कर्तव्य कधीच निभावलं नसलं तरी एक बाप म्हणून मी माझं कर्तव्य निभावेन. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, कारण त्या मार्गावर मी एकटा नाही जाऊ शकत. मला द्याल ना तुम्ही साथ. तर मुक्ताही सागरला म्हणते, हो माझी साथ तुम्हाला कायमच असेल. सईच्या बाबतीत आणि आदित्यच्याही बाबतीत, दोघांच्याही बाबतीत मी तुमच्यासोबत कायमच आहे. मुक्ताने सागरला खूप आधार दिलेला असतो आणि म्हणूनच सागर मुक्ताच्या मांडीवर डोकं टेकून असतो आणि मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर हा दुसऱ्या दिवशी सावनीजवळ येतो. तर सावनी ही सागरला म्हणते, सागर तू आलास, तुला आदित्यला भेटायचं आहे का. सागर म्हणतो, नाही नको, तसंही आदित्यला नाही तर मला तुलाच भेटायचं आहे. तुलाच जास्त गरज होती ना, माझ्यासोबत वेळ घालवायची इच्छाही होती, म्हणूनच म्हटलं जावं तुझ्या घरी. तर सावनी म्हणते, सागर तू काहीतरी बोलताना चुकतोयस. सागर म्हणतो, सावनी नाटकं बंद कर, काल तू माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी
मिक्स केलं होतंस की ज्यामुळे मला गुंगी आली आणि नंतर तुझे हे चाळे चालू झाले आणि हे चाळे मागण्यासाठी तू मुक्ताला इथे बोलावलंस आणि तुला काय वाटलं मुक्ता तुझ्यावर विश्वास ठेवणार? अगं एवढ्या खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकतेस ग आणि माझ्याशी तू जवळीक साधण्याचा प्रयत्न करतेस? सावनी, एक लक्षात ठेव, तुझ्या ह्या गोष्टींना फसणारा मी नाहीये किंवा मुक्ताही नाहीये आणि आदित्यचा वापर तर बिलकुल करू नकोस. तर सावनी म्हणते मी नाही, ते आदित्यनेच ड्रिंक बनवलं होतं. सागर म्हणतो शांत बसायचं, आता खूप बोललीस तू आणि आदित्यला प्रत्येक वेळी वेटीच धरत आलीस. सावनी ही सागरला म्हणते 1 मिनिट, आदित्य फक्त तुझाच मुलगा नाही तर माझाही आहे. तर सागर म्हणतो हो ना, म्हणूनच त्याला हवं तसा त्याचा वापर करतेस, हवं तेव्हा त्याला हॉस्टेलमध्ये नेऊन टाकतेस, हवं तेव्हा इथे घेऊन येतेस. अगं माणसांचा वापर तू एखाद्या वस्तूसारखा करतेस, पण यापुढे मी तसं होऊ देणार नाही. तर सागरला सावनी म्हणते तू आता काय करणार आहेस? सागर म्हणतो बघतच राहा, माझ्या आदित्यला मी आता कसं योग्य ठिकाणी घेऊन जातो. असं म्हणत तो आदित्यला आवाज देतो. आदित्य मात्र घाबरून गेलेला असतो. तर सागर आदित्यला ओढतच खाली घेऊन येतो. तर सावनी थांबवत म्हणते की काय चाललंय सागर, तू आदित्यला कुठे घेऊन जातोयस? सागर म्हणतो बाजूला हो, मी त्याला योग्य त्याच ठिकाणी घेऊन जाणार आहे, तुला काळजी करायची काहीच गरज नाही. सावनी मात्र घाबरून गेलेली असते. तर आदित्य हा घाबरतच सागरचे पाय पकडत म्हणतो पप्पा मला माफ करा, माझ्या हातून ही खरंच खूप मोठी चूक झाली आहे. तर सागर आदित्यला म्हणतो आदित्य तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आदित्य मात्र काहीच बोलत नाही. तर सागर मोठ्यानेच विचारतो आहे की नाही एवढंच सांग. तर आदित्य हो असं म्हणतो. तर सागर म्हणतो मग घाबरू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही, तू फक्त माझ्यासोबत चल. असं म्हणत तो आदित्यला घेऊन जातो. सावनी थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र सागर काही सावनीचं ऐकून घेत नाही. तर सावनी खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताच्या घरी मुक्ताची आई जेवण बनवत असते. तर मुक्ताचे वडील खूप खुश होतात आणि म्हणतात आज तर माझी चंगळ चांगलीच आहे हा. तर त्याचवेळी माधवीताई म्हणतात काय झालं, आज काही ऑफिसमध्ये पार्टी वगैरे आहे का? तर ते म्हणतात नाही, आज तर खरीच पार्टी आहे, कारण तू मटारची भाजी बनवत आहेस ना, मग आज तर काही पार्टीचाच मेनू. मुक्ताचे वडील माधवीताईंना म्हणतात तुझी तर कमाल आहे माधवी, एवढ्या अपघातानंतर सुद्धा तू पुन्हा उभी राहिलीस, खंबीर आहेस. त्याचवेळी मुक्ताही म्हणते बाबा सगळेच खंबीर नसतात. तर मुक्ताचे वडील म्हणतात बरं झालं तू आलीस, आता पार्टीसाठी मला एक मेंबर मिळाला. तर माधवीताई म्हणतात इतके दिवस स्वतःच्या हाताने सगळं घेऊन कंटाळा आला म्हणून तुला वाटते की आज पार्टी आहे. तर त्याचवेळी मुक्ता मात्र शांत असते. तर मुक्ताची आई म्हणते काय झालंय मुक्ता, तू अशी शांत का आहेस? तर मुक्ता म्हणते आई मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्याशी बोलले ना की असं वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि मला लढायला बळ मिळतं. आई मला सांग आपल्या माणसांनी कसं लढायचं ग? अगं जर आपलाच गुन्हेगार असला तर आपण काय करायचं, त्याची साथ द्यायची की सत्याची? तर मुक्ताची आई म्हणते अगं आपल्या माणसांसाठी लढून कोण जिंकत नसतं, आपण त्यांना माफ करू शकतो, कारण साथ सत्य किंवा असत्याची नसते आणि त्यात विजय सत्याचा किंवा असत्याचा नसतो, तर जिंकतात ती फक्त नाती. तर त्याचवेळी सागरेत म्हणतो पण प्रत्येक वेळी त्या गोष्टींवर माफी हाच उपाय नसतो ना, मग आपल्या माणसांच्या बाबतीत आपण असं केलं तर कसं चालेल? ते ऐकताच मुक्ताच्या आईवडिलांना नक्की काय चाललंय तेच कळत नाही. तर मुक्ताची आई म्हणते सागरराव आणि मुक्ता नक्की काय चाललंय, तुम्हाला काय सांगायचं आहे? तर सागरराव मुक्ताच्या आईला म्हणतो आई तुमचं ॲक्सिडेंट झालं हे दुर्दैव होतं, त्यामध्ये तुमचा जीवही जाऊ शकला असता किंवा एखादी इजाही पोहोचू शकली असती, पण त्यापेक्षा सगळ्यात दुर्दैव म्हणजे ज्याने हे ॲक्सिडेंट केलं ती व्यक्ती आपलीच असावी, हेच आपलं दुर्दैव आहे. त्याचवेळी मुक्ताची आई विचारते कोण आहे ती व्यक्ती? तर सागरा आदित्यला बोलावून घेतो. आदित्य समोर येताच मुक्ताच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या धक्क्यानेच आदित्यकडे पाहू लागतात, मात्र आदित्य घाबरून गेलेला असतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताही सागरला म्हणते आता आदित्य काही चुकीचं करणार नाही. तर सागरा मुक्ताला म्हणतो तुम्ही नसता तर काहीच करू शकलो नसतो मी, थँक्यू मुक्ता. तर मुक्ता म्हणते कशासाठी थँक्यू? तर सागरा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. तर दुसरीकडे सावनी ही हर्षवर्धनला म्हणते आपण सागराने मुक्ताची प्रोफेशनल बदनामी झाली पाहिजे असं काहीतरी करायला हवं. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो त्यासाठी तर मी अगोदरच माणसं कामाला लावली आहेत. तर तेवढ्यातच आरती ही मुक्ताला फोन करते आणि मुक्ताला म्हणते मॅम खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आपल्या क्लिनिकला कुलूप लागलं आहे. ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. तर इकडे सावनीही म्हणते की आता मुक्ताचं लायसन कॅन्सल होणार आणि मुक्ता जेलमध्ये जाणार आणि मग सागर कोळी येणार आपल्याजवळ दयेची भीक मागत. तर इकडे मुक्ताला लायसन कॅन्सल झालं याचं लेटरही आलेलं असतं. ते पाहून मुक्ताला धक्काच बसतो. आता या मोठ्या संकटातून मुक्ता कशा प्रकारे मार्ग काढेल आणि सागर मुक्ताची कशा प्रकारे साथ देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.